बदलापूर आणि कर्जतकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार आहे। बदलापूर ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी केंद्र सरकारने 1324 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्थानिक आमदार किसन कथोरे यांना फोनवरून याविषयीची माहिती दिली। बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जत या भागातून लाखो प्रवासी दररोज मुंबईकडे प्रवास करत असतात। अपुऱ्या लोकलमुळे प्रवासी वाहतुकीवर प्रचंड ताण येतो। प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। यावर पर्याय म्हणून रेल्वे मंत्रालयानं बदलापूर ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी 1324 कोटींचा निधी मंजूर केलाय। लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे। यामुळे लोकलच्या संख्येत वाढ होऊन प्रवासी वाहतुकीवरचा ताण कमी होईल, असा विश्वास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय। बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या। त्यामध्ये जी मागणी होती आपली तिसऱ्या आणि चौथ्या लाईनीची, ती काल रेल्वे मंत्र्यांनी पूर्णपणे मान्य केली आणि 1324 कोटी रुपयाला निधीला मान्यता दिली। बदलापूर, वांगणी, कर्जत या 65 किलोमीटर अंतराच्या या लाईनला तत्वतः मंजुरी काल झाली आणि त्याचं काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बदलापूरकरांना हा खूप मोठा दिलासा आहे। रेल्वे प्रवासी सगळ्यात जास्त अडचणीत आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात माझ्या महिला रेल्वे प्रवाशांना तर खूप त्याच्यामध्ये अडचण निर्माण होतात। काल 4 वाजता रेल्वे मंत्र्यांचा स्वतः अश्विनी वैष्णव यांनी मला दूरध्वनीवरून स्वतः फोन करून सांगितलं कि आपकी रेल का जो मांग था तीसरी और चौथी लाइन वो पूरा कर दिया और 1324 करोड़ रुपया उनको सैंक्शन कर दिया।